देवरसकडे गेले महाराज. आणि देवरशी बी एवढे खतरनाक आहेत महाराज. देवरशी एवढे खतरनाक आहेत महाराज बर का. एवढे खतरनाक देवरस आहेत महाराज. त्या देवरसाकडे महाराज हा आपा शिंगाडे गेला आणि त्यानं सांगितलं महाराज बऱ्याच दिवस झालं लग्नाला होऊन पण आम्हाला पुत्र प्राप्ती नाही. आम्हाला पुत्र प्राप्ती व्हावी याच्यासाठी काय करावं लागेल काय करावं लागेल म्हटल्याबरोबर महाराज त्या देवरसानं सांगितलं तुला जर मुलगाच हवा असेल तुला जर मुलगाच व्हावा असं वाटत असेल तर तुझ्या घरी होम करावा लागेल. तुझ्या घरी होम करावा लागेल आणि त्या होमामध्ये एक गाभण असणारी मेंढी कापून त्या मेंढीचा बळी द्यावा लागेल. त्या मेंढीच्या पोटातलं कोकरू असणार त्याला कापावं लागेल. त्याला बळी द्यावा लागेल. तो होम त्या मेंढीच्या रक्ताने शांत करावा लागेल आणि मग तुझ्या पोटी पुत्र प्राप्ती. त्यानं सांगितलं पर्याय चांगला आहे थोडक्यात होण्यासारखा हाय महाराज. पण त्यानं सांगितलं महाराज जास्त दिवस लोटायला नको. हे जेवढं भाष्य करता येईल आणि देवऋष असायच महाराज त्यांना बी लय उशीर घालवून चालत. हे जेवढं फक्त गडबडीत असतं तेवढं त्यांच्या फायद्यात असते ते महाराज. पण ते म्हणजे काय अडचण नाही. आताच आप्पा शिंगाड्या बरोबर ते देवऋषी महाराज त्याच्या घरी आला होम हवन महाराज असं एवढं तगडी पूजा रचली महाराज. मेंढी गाभण आणली महाराज आणि आता त्या मेंढीचा बळी द्यायचा. होम हवन चालू झालं मंत्र म्हणायला चालू झालं महाराज. आणि ज्यानं जीवाच्या पाड स्वतःच्या देहावरती जेवढं प्रेम केलं नाही महाराज तेवढं प्रेम माझ्या मेंढी माऊलीवरती केलं महाराज. जेवढं प्रेम मेंढी माऊलीवरती केलं महाराज. लेकरा समान लेकरूच माझे असा भाव माझ्या संत सद्गुरू बाळूमामांचा होता महाराज. मामा वारीला आले होते पण अंतर्ज्ञानानं महाराज माझ्या मामाला सगळं कळालं महाराज की माझ्या लेकराची हत्या होणार आहे. माझ्या लेकराचा आता बळी दिला जाणार आहे. अरे एवढे दिवस सेवा केली शिंगाड्याला अजिबात काही कळालं नाही. अरे प्रत्येक गोष्टीला ही वेळ ठरलेली असते महाराज. समय से पहिले आणि भाग्य से ज्यादा कभी नाही मिळता. प्रत्येकाची वेळ ठरलेली वेळ आल्याशिवाय महाराज कधी सुद्धा कोणाला त्या गोष्टीची प्राप्ती होत नाही. अरे वेळेच्या अगोदर हा नाही त्या मार्गाला लागला महाराज. माझे मामा झप 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 पावलाने महाराज आप्पाच्या वाडीला त्या आप्पा शिंगाड्याच्या घराजवळ आले महाराज. जीवाच्या आकंदाने ओरडणारी मेंढी माऊली महाराज. त्या मेंढी माऊलीचा आवाज माझ्या मामाला सहन झाला नाही महाराज. आणि मामाने आवाज दिला ए शिंगाड्या हे शिंगाड्या म्हटल्या बरोबर महाराज त्या शिंगाड्याच्या पायाखालची जमीन सरली. काय करतो रे शिंगाड्या म्हटल्या बरोबर महाराज काय करावं हे शिंगाड्याला कळलं ना महाराज. आणि त्या शिंगाड्याने देवऋषाला सांगितलं आता जास्त वेळ घालवू नका. मामा दारावरती आलेले आहेत. मामा कधी आत येतील काही सांगता येत नाही. हात दाराला कधी लावलेली होती महाराज. आता त्या पुजाऱ्यानं महाराज त्या देवऋषानं आपला हातात चाकू घेतला महाराज आणि मेंढी माऊलीवरती वार करणार महाराज. एवढ्या वेळात मामाने पुन्हा आवाज दिला ए शिंगाड्या अरे काय करतो एवढा उघडतो का नाही दार म्हटल्या बरोबर महाराज. पुन्हा शिंगाड्याला महाराज दार उघडण्याची हिंमत होईना. आणि ह्या माझ्या जगाच्या मालकाला राहुलं नाही. 10 दिवसा माझ्या मामाने दारावर लाद घातली तसं दार उघडलं महाराज. आणि हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा दार उघडल्या बरोबर आत आलं की दृश्य होम कोणते होम बेम केलेलं महाराज. आता मेंढी माऊलीचा बळी देणार. हे बळी देणारे मेंढी माऊली महाराज जीवाच्या आकंदाने ओरडणारी मेंढी माऊली महाराज मामांच्या समोर दिसले. आणि मामा महाराज त्या देवऋषाने असा तो कोयता महाराज त्या मेंढी माऊलीवरती उघडलेला वरच्यावर माझ्या मामाने महाराज तो कोयता धरला महाराज. आणि मामाने सांगितलं ए रांडाच्या अरे हे माझं लेकरू आहे आणि हे माझ्या लेकराचा बळी घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला. अरे आडल्या नडलेला समाज आहे. अरे दीन दुबळी दुखी आहेत लोक जय का गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावान देव देतेची जाणावा. अरे चांगल्या मार्गाने तुला देवाचं महत्व सांगता येत नसत. एखाद्याचा जीवाचा बळी घेऊन दुसऱ्याला जर जीवदान देत असशील तर ही नीट कुठल्या तुझी तुला काय अक्कल आहे का काय कळतं का महाराज. माझ्या मामाचा संताप झाला महाराज. आणि मामाने सांगितलं ए शिंगाड्या अरे एवढ्या दिवस सेवा करतोय तुझं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आणि या नको त्या मार्गाने जाऊन पापाचा धर्म तू स्वीकारला. तुला काय वाटतं का नाही महाराज. करारी आवाजामध्ये माझे मामा बोलले महाराज पळती भुईत्या देवऋषाला थोडी झाली महाराज. काय करावं कळना. आणि मामांच्या चरणावरती तो शिंगाड्या आणि त्याची धर्मपत्नी नतमस्तक झाली. आणि त्यांनी सांगितलं मामा एवढ्या दिवस सेवेत आहे पण तुमचं आमच्याकडे लक्ष नाही. मामाने सांगितलं रांडाच्या अरे प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असती आणि ठरलेल्या वेळेमध्ये हा बाळू धनगर प्रत्येकाने केलेल्या सेवेचं फळ दिल्याशिवाय राहत नाही र. तुझी वेळ आली 12 महिन्याच्या आत तुला पुत्र प्राप्ती होणार आहे आणि एक अर्धा नाही तर 5 पुत्र तुझ्या नशिबात आहेत.
पण त्याची वेळ येणं बाकी होती. अशा वाईट मार्गाने जायचं कार्य कधी करू नको. बोला बोला बाळमामाच्या नावाने, बोला बोला गुरु महाराजांच्या नावाने. प्रत्येकाचं संकट जाण्याची सुद्धा वेळ ठरलेली आहे बरं का. प्रत्येकाची सुद्धा संकट जाण्याची वेळ ठरलेली आहे महाराज. आदल्या जन्मामध्ये आपल्याकडून काय चुकीचं कर्म झालं असेल महाराज बरं का, ते कर्म महाराज आपल्याला आता या जन्मामध्ये फेडावं लागतंय. तुम्ही म्हणा जन्मल्यापासून महाराज आम्ही काय सुद्धा वाईट केलं तरी देव आमच्याच वाटेला संकट का आणतो बरं का. आता प्रत्येकाला वाटतं महाराज देव आमच्याच वाटेला का संकट आणतो, पण ठरवायचं महाराज निश्चितपणे आपल्या पाठीमागच्या जन्मात आपल्याकडून काहीतरी वाईट कर्म झालं नाही महाराज, त्याच्याचमुळे आपल्या वाटेला हे वाईट फळ आहे महाराज. बघा आपल्याला कितीही वाईट आपल्यावर संकट येऊ द्या महाराज, कितीही वाईट संकट येऊ द्या महाराज, वाईट संकटातून तुम्हाला बाहेर काढण्याची ताकद फक्त हे जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामाच्या भंडाऱ्यात आहे. म्हणून महाराज मामांच्या तळावर आलं की महाराज पहिल्यांदा कपाळभर भंडारा लावायचा महाराज. हे पांढरं कपाळ पिवळं झालं महाराज, हे पिवळं झाल्याबरोबर 5व्या दिवशी सटविण्याचा तुमच्या कपाळावर लिहिलेला आहे महाराज. हो भोग तुम्ही बघता महाराज, तो भोग बघून संपवण्याचा दिवस जरी पुढं महाराज शिल्लक असलं, ज्या दिवशी या मामाच्या तळावरचा, ज्या दिवशी या मामाच्या बग्यातला महाराज तुमच्या कपाळाला कपाळभर भंडारा लागला महाराज, त्याच दिवशी तुमचं भोग गेलं म्हणून समजा महाराज. पण आपण एवढं दुर्भाग्य महाराज की आपण बोटभर भंडारा नाकावर आला की आपण पुसतोय, गालावर गेला की पुसतोय महाराज, अंगावर गेला की झटकतोय महाराज. पण आता अजाबात करू त्याचा परिणाम आहे महाराज, पुन्हा अर्धांग वायू पॅरालिसिस होतं ना महाराज, हे तुम्ही चांगला असताना धक्का हाणलेल्याचा परिणाम आहे. हे दुसरं काय सुद्धा मामाची सेवा करणारे महाराज मारुती भोसले, ज्यांनी ज्यांनी चरित्र वाचलेत महाराज, ज्यांचा ज्यांचा चरित्राचा अभ्यास आहे महाराज, त्या त्या भाविकांना माहिती असत. मारुती भोसले नावाचा भक्त मामांच्या सानिध्यात मामांच्या समवेत सेवा करायचा महाराज, आणि त्याला सुद्धा महाराज मामांच्या कृपेने एवढी कर्ज संपत्ती प्राप्त झाली महाराज. आणि माणसाला संपत्ती मिळाली की देवाचा विसर काय होतो, देवाचा विसर पडतो. मामांची सेवा करत असताना मामानं जर महाराज एखादी गोष्ट आपल्याला दिली तर आपण म्हणणार माझ्या नशिबात होत. काय म्हणणार आपण मामानं दिली असं अजाबात म्हणणार नाही महाराज. आपल्या पहिल्यांदा तोंडात येणार की माझ्या नशिबात होती महाराज. मग एवढ्या दिवस कुठे घेतली, अरे ह्याच्या दरबारात त्याला कपाळभर भंडारा लावला की जी गोष्ट होत नव्हती महाराज ती गोष्ट झाली. ती कुणाच्या कृपेने झाली, संत सद्गुरू बाळूमामाच्या कृपेने झाली महाराज. मग मामांच्या आशीर्वादाने एखाद्या गोष्टीची आपल्याला प्राप्ती झाली की ती संत सद्गुरू बाळूमामामुळे झाली म्हणावी. आणि ते मारुती बसल्याला वाटलं महाराज माझ्यामुळे मला हे सगळं वैभव प्राप्त झालं, यात मामाचा काय संबंध नाही म्हटला महाराज. आणि पुन्हा असं चुकून कधी मामाच्या तळावर गेला महाराज, कपाळभर भंडारा जर महाराज पुजारीने लावला, यदा कदाचित अंगावर थोडा भंडारा पडला महाराज की त्याला ते वाईट वाटायचं महाराज, मी एवढा श्रीमंत माणूस आहे आणि हे उगाच काहीतरी कपाळाला ठीक आहे पण अंगाला त्याला झटका हाणायचं काम चालू केलं महाराज. माझ्या मामाला राहून मामानं सांगितलं अरे एक काळ तुझा काय होता, अरे कोणत्या परिस्थितीतून तू कुठं आलाय, तुझ्यावरची कृपा कोणाचे, आणि संताला कृपा बी करता येते ती काढून बी घेता येते महाराज. बरं नुसती कृपा झाली म्हणून चालत नाही महाराज, ती टिकवता आली पाहिजे महाराज. काय झाली पाहिजे, टिकवता आली पाहिजे महाराज. संत सद्गुरू बाळूमामाने महाराज ते मारुती बसल्याचं कार्य पाहिलं महाराजांनी सांगितलं तुझ्या कर्माची शिक्षा तुला भोगावीच लागेल महाराज. अर्धांग वायू पेरले झालं मारुती बसलेला, उठता येणं बसता येणं चालता येणं महाराज, काही करावं कळेना, मोठ्या दवाखान्यात गेलं महाराज, जेवढं लुटता येत तेवढं डॉक्टरांनी सुद्धा लुटलं महाराज. आणि सांगितलं आता तुमच्या पेशंटचं शरीर काय साथ दे, आमचा परिणाम आम्ही जेवढं प्रयत्न करता येते तेवढं प्रयत्न केलं महाराज. आणि ज्या वेळेस त्याला घरी आणलं त्यावेळेस त्याला कळलं की आता तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी आता बाळूमामाशिवाय माझ्या जगात कोण, हे केव्हा कळलं, गुरु संकट चुकली या वर्म फेरा पडे, वर्म चुकलं महाराज फेरा पडला. आणि पुण्याच्या मारुती बसल्याला त्याच्या घरच्यांनी मामाच्या दरबारात आणलं महाराज, मामांच्या दरबारात आणलं, मामाच्या दरबारात आणल्याबरोबर महाराज त्याला उठता येत नव्हतं, त्याला बसता येत नव्हतं, पडेल गडी होता महाराज.
डोळ्यात अश्रू गळ वाहत होते महाराज. मामांचे नजर झाले महाराज. हात जोडता येत नव्हता, एक हात काम देत नव्हता महाराज. आणि मामाने सांगितलं, अरे राजाच्या तू इथून जाताना शब्द दिला होता की वर्ष 6 महिन्यात तरी येऊन 8-15 दिवस सेवा करीन मामा तुमची. माझं तुमच्या आशीर्वादाने मला भरपूर संपत्ती प्राप्त झाली. माझा व्यापारचा जरी मला जास्त वेळ नाही देता आला तर 6 महिन्यात वर्षात येऊन 8-15 दिवस तुमची सेवा. अरे तो 2-3 वर्ष आला नाही, आला तर कपाळवर भंडारा लावला नाही, लावला तर तो भंडारा तो नीट का ठेवला नाही. चुकीचं कर्म झालं त्या कर्माचं फळ तुला भोगावं लागते. आता मी काय करू शकत. त्याने सांगितलं, मामा आता घरी गेलो तरी मरावं लागणार आहे आणि नाही गेलो तरी मरावं लागणार आहे. त्यामुळं काय करायचं तर तुम्ही ठरवा. घरच्यांना सांगितलं, मला आता ही अजाबात हलवू नका. जे काय करायचं ते माझे बाळूमामा करतील महाराज. सर्वस्व अर्पण मामाला केलं महाराज. आणि महाराज शरण आलेला उद्धार करणं हे कर्तव्य संतांचं असतं महाराज. आपल्याकडून चूक होती महाराज, होत नाही असं नाही. माणसाकडूनच चूक होती, जनावरांकडून अजाबात होत नाही महाराज. पण आपली चूक झाली महाराज, ते मान्य करणं हे आपलं मोठं अंतःकरण असणं गरजेचं आहे महाराज. फक्त आपण त्याचं पालन करत नाही महाराज. मामांच्या दरबारात येत असताना फक्त मामाने सांगितलं तुम्ही नीतीनं वागा. संत सद्गुरू बाळूमामा सेवेत असताना महाराज मामांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि मेंढी माऊलीची सेवा करत असताना आडल्या नडलेल्या समाजाचा उद्धार करण्याचं कार्य केलं. आणि आज जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा असंच महाराज या गावात त्या गावाला त्या गावात त्या गावाला जात असताना जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामाची दृष्टी महाराज एका तरुण लावण्य आणि सुंदर स्त्रीवरती पडली महाराज. संत सद्गुरू बाळूमामाची दृष्टी पडली आणि मामांच्या मनामध्ये वाईट विचार आला. वाईट विचार आल्याच्या बरोबर माझ्या मामाने विचार केला महाराज. चूक होती हे सांगतो मी तुम्हाला. तुमच्या आमच्याकडून सुद्धा चूक, तुमच्या आमच्या सुद्धा मनात वाईट विचार येतात महाराज. येत नाही असं माणूस नाही महाराज. पण जगाच्या मालकाच्या मनात वाईट विचार आला, त्याने विचार केला. अरे लोक मला देव म्हणतात, लोक मला देव म्हणतात, अरे लोक माझ्याकडे देव म्हणून बघतात. हे विचार माझ्या मनात येणं म्हणजे चूक आहे. या विचाराचा मी मनामध्ये विचार करणं हे महापाप आहे. हे विचार आपल्या अंतःकरणामध्ये पुन्हा आले. या विचाराने आपल्या देहाला स्पर्श सुद्धा केला नाही पाहिजे महाराज. मग काय करावं लागेल, काय करावं लागेल महाराज. आता 6 बैली नांगराचा चाबूक माझ्या मामाने घेतला महाराज. कातडी चाबूक, अंगाची कातडी निघोस्तर प्रायचित्त म्हणून माझ्या जगाच्या मालकानं स्वतःला मारून घेतलं महाराज. असं एखादं भक्ताच्या मनात आलंय का, बाबा जाऊ द्या आपण गेलो मंदिरात. वाईट पाप झाला आपल्याकडून. आपल्या डोळ्यानं जे बघितलं ते चुकीचं होतं महाराज. दिसणं हे डोळ्याचा स्वभाव आहे, पण त्यानंतर वाईट विचार येणं हे आपलं मूर्खपण आहे असं एकाला सुद्धा वाटत. आणि जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत तुमचा उद्धार नाही घेऊन घ्या. हे मामाने जे केलं ते करा. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. मामा कोणत्या मार्गाने गेले, मामांच्या दृष्टीला वाईट गोष्ट पडली की मामाने त्या जागेला प्रायचित्त घेतलंय. आपण आज काय प्रायचित्त घेतलं. आपल्याला जर कारभार सांगणार तुझं चुकतंय, तू जरा व्यवस्थित सेवा लई छान आहे म्हणणार, राम राम. असं बऱ्याचदा होतंय महाराज, पण असं होता कामा नाही महाराज. जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामाने महाराज 6-7 दिवसाचा कालावधी जाऊन गेला महाराज. आणि 7व्या दिवशी त्या मारुती बसल्यावरती महाराज दृष्टी टाकली. मारुती बसल्यावरती दृष्टी टाकली महाराज. आणि 7व्या दिवशी जगाच्या मालकानं स्वतःच्या बटव्यातला भंडारा घेतला महाराज आणि ती मारुती बसल्याच्या कपाळाला लावला. आंगभर भंडारा त्या मारुती बसल्याच्या अंगावरती टाकला महाराज. आणि दुसऱ्या दिवशी त्या मारुती बसलेला महाराज उठून बसायला लागलं. काय व्हायला लागलं, उठून बसायला यायला लागलं महाराज. ही ताकद फक्त जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामाच्या भंडाऱ्याच्या महाराज. ज्याला उठता येत नव्हतं, ज्याला बसता येत नव्हतं, ज्याला बोलता येत नव्हतं महाराज, दुसऱ्या दिवसापासून महाराज या जगाच्या मालकानं महाराज फक्त आपली दृष्टी त्या मारुती बसल्यावरती टाकावी आणि फक्त आपल्या भंडाऱ्यानं जेवढं महाराज त्या भंडाऱ्याचा वर्षाव महाराज करता येतोय ना तेवढा वर्षाव
हे जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा करायचे. आणि माझ्या मामानं भंडाऱ्याशिवाय दुसरं कुठलं सुद्धा साधन वापरलं. आता कोण कोण काय काय साधनं वापरते त्याचं माप काढायचा मला अधिकार नाही महाराज, बरं का. पण मामांच्या दरबारात फक्त भंडाऱ्याला किंमत आहे महाराज. भंडाऱ्या व्यतिरिक्त दुसरं साधन नाही महाराज. फक्त कपाळभर भंडारा लावायचा. 2, 3, 4, 8 दिवसाचा कालावधी गेला महाराज. आणि तो महाराज तू बसले महाराज काठीच्या आधारानं थोडाफार इकडं तिकडं फिरू लागला. आधीचे 7 दिवस आणि नंतरचे 7 दिवस असा एक 15 दिवसाचा कालावधी महाराज गेला. आणि 15वा दिवस उगवला आणि माझ्या जगाच्या मालकानं आज्ञा केली की आज कोणीही मेंढराकडे जाणार. आज मेंढी माऊलीची सेवा करायला फक्त मालका एकटा जाणार. काय म्हणले मामा? एकाही व्यक्तीला तळावर जे काही काम असेल, जे दळणं असतील, जे काय कार्य असेल ते सर्व मेंढीकडे तळावर थांबायचं, तळावरची कामं करून घ्यायची. हा माझा मार्च्या करणार. मार्च्याला फक्त महाराज काठीचा आधार घेऊन चालता येत पायी. हा माझा विश्वास सर्व भावे दास चालो त्याच आज्ञेचे माझे हित करीते सकळ. सर्व भावांना जर आपण समर्पण दिलं महाराज. आणि मामाने फक्त महाराज वाघ्या कुत्र्याला आज्ञा केली ना की तू फक्त याच्या बरोबर जा. महाराज तू बसल्याबरोबर महाराज वाघ्या नावाचा कुत्र, आज वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या नावानं चांग बने म्हटलं जातं महाराज. त्याचं कारण आहे जे माणसाला कार्य जमलं नाही ते माझ्या वाघ्या कुत्र्याला केलं महाराज. निरहार एकादश हा वाघ्या कुत्रा करायचा महाराज. बोला बोला वाघ्या कुत्र्याच्या नावानं चांग बले, नावानं चांग बले, मुळे महाराजांच्या नावानं चांग बले. वाघ्या कुत्र्याच्या नावानं चांग भले एवढ्यासाठी म्हटलं जातं महाराज की तो वाघ्या नावाचा कुत्रा एकादशीच्या दिवशी पाणी सुद्धा पीत नव्हता महाराज. निराहार एकादश करायची. आणि शास्त्रानं सुद्धा तेच सांगितलंय. आपण गाढवावणी चरा पण एकादश तरी पण आपण एकादश करत नाही महाराज. पण हितनं पुढं एकादशीचा व्रत तेवढा करा महाराज. एकादशी व्रत तुम्ही फराळाचं करा महाराज. तुम्हाला भूक सहन होत नाही 2, 3, 4, 6, 10 फराळीचं करा. पण एकादशीच्या दिवशी महाराज जर फराळाचं सोडून इतर अन्न जर तुम्ही ग्रहण केलं तर या जगात जेवढी पाप आहेत ना महाराज तेवढी सगळी पाप इतर अन्नामध्ये एकादशीच्या दिवशी वास्तव्य करतात. आणि ते अन्न जर तुम्ही आम्ही खाल्लं तर जेवढी बी पाप महाराज या जगात वावरतात, जेवढी बी पाप महाराज या जगामध्ये वास्तव्य करतात तेवढी सगळी पाप त्या अन्नाच्या द्वारे आपल्या शरीरात जातात महाराज. आणि त्या पद्धतीनं आपण कर्म करायला चालू करतो महाराज. मग तसं चुकीचं कर्म होऊ नये म्हणून वाघ्या कुत्र्याने एकादश निराहार केली. मार्ग दावून गेले आधी दयानिधी त्याने मार्ग दाखवला महाराज. त्या मार्गाने आपण जात नाही. अरे मार्ग दाखवला माझ्या मामाने महाराज. त्या मारुती बसल्याला सांगितलं तू जायचं, तुझ्या बरोबर वाघ्या कुत्र्याला फक्त मी पाठवतो. अरे मारुती बसल्यानं हळूहळू महाराज त्या मामांच्या आज्ञेने महाराज तळापासून बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर परीक्षा बघण्यासाठी महाराज आले. देवाजीच्या मनात तिथे चतुरातो शिरोमणी मूळ लावण्याची कधी न पळणारी मेंढी मावली, कधी मान वर न करणारी मेंढी मावली महाराज. त्या दिवशी मुंडकच खाली टेकवना काही कर ना वर तोंड करायची. मेंढी मावली महाराज जिकडे मार्ग दिसत तिकडे पळायची. पण त्या मारुती बसल्याला काय पळता येत नव्हतं महाराज. थकला आणि खाली बसला. काही करावं पण वाघ्या कुत्र्यानं सांगितलं आपल्याला मामांची आज्ञा आहे. अरे हा थकल्यानंतर आता आपली जबाबदारी आहे. आता आपल्याला लोकांच्या दानाची, आता आपल्याला लोकांच्या पिकाची राखण करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून महाराज त्या वाघ्या कुत्र्यानं पळत जावं आणि त्या मेंढी मारलीला अडवावं, पळत जावं आणि त्या मेंढी मावलीला अडवावं महाराज. हे दृश्य महाराज थकून बसलेल्या मारुती बसल्यानं पाहिलं. मनाचा निर्धार झाला, मनाचा विचार झाला महाराज. हातामध्ये काटे आहे. अरे या जगाच्या मालकानं आपल्याला पाठवलंय म्हणजे निश्चितपणे आपलं संकट निवारण होण्याची ही नामी संधी आहे. आपण जर असं थकलो, आपण जर आशा सोडली महाराज, आता मामा आपलं काय भलं करत नाही म्हणून आपण निराशानं जर महाराज ही जागाच नाही सोडली महाराज तर आपला उद्धार होणार नाही. अरे तो मुका प्राणी आहे, त्याला बोलता येत नाही तरी पण त्याला कळतंय ते दानात मेंढी मावली जात नाही. अरे मला कळतंय, मला बोलता येतंय, मला सगळं काही करता येतंय तरी पण मी थकलोय.
म्हणून मी खाली बसलोय महाराज. हे मनामध्ये विचार आला, विचाराची काय पलट झाली महाराज. आणि तडकन महाराज बाळूमामाच्या नावानं सांग बरं म्हटला आणि जाग्यावर उठून उभा राहिला महाराज. आपल्या अंगावर वारं गेलंय, आपण काठीचा आधार घेतोय महाराज, याचं त्याला भानच राहिलं नाही महाराज. भान राहिलं नाही महाराज. सगळा भाव बाळूमामावरती. कधी मागचा पाय पुढचा पाय मागं झाला हे ते मारुती बसलेला कळालं नाही महाराज. ज्याला चालता येत नाही त्याला चालायला लावणारा हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, सांग भले, गुरु महाराजांच्या नावानं. सांग भले. एवढी ताकद असणारा देव आणि त्या देवाच्या सेवेत आपण आहे. फक्त सेवा करताना आपली सेवा बरोबर आहे काही ज्याची त्याने तपासा. काही करा ज्याची त्याने तपासा महाराज. फक्त आपण सेवा करतोय मेंढी माऊलीची आणि त्या मेंढी माऊलीची सेवा केली माझ्या बाळूमामानी महाराज. आपलं कर्तव्य, एखादी मेंढी माऊली आजारी असेल महाराज, आता आपल्याला मामांसारखं मेंढी माऊली चारा खासतो, आपण उपाशी राहू शकत नाही, राहू शकत महाराज. पण आपण सारी के करती तात्काळ नाही काळ वेळ तयार की तुम्ही सुद्धा निर्धार करा महाराज. उद्यापासून एखाद्या मेंढी माऊलीनं अन्न पाणी सोडलं असेल महाराज, ती खात नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा खाणार नाही, असा जर निर्धार तुम्ही केला महाराज, तर तिसऱ्या दिवशी ती मेंढी माऊली चारा खाल्ल्याशिवाय राहणार. फक्त मामा तुमची परीक्षा बघायसाठी महाराज त्या मेंढी माऊलीच्या रूपामध्ये महाराज आजारी पडतात. त्या मेंढी माऊलीच्या रूपामध्ये महाराज अगदी तुम्हाला वाटाव बाबा आज मेंढी माऊलीची सेवा आपल्याकडून व्यवस्थित झाली, पोटभर चारा मिळलाय, प्रसन्न आहे, उड्या मारती असं तुमच्या मनाला वाटलं महाराज. तुम्ही आनंदी म्हणजे माझा मामा आनंदी आहे महाराज. पण तुम्ही जर महाराज त्या मेंढी माऊलीला वेळ देत नसला आणि 10-5 हजाराच्या डबड्याला जर वेळ देत असला, हे डबड तुम्हाला धोक्याकडे नेणार आहे. हे तुमच्या उद्धाराचं साधन नाही महाराज. पण आपण कमीत कमी सेवेत आहे तोपर्यंत त्याचा वापर टाळा, त्याचा वापर टाळा महाराज. कारण त्याच्या मनात आल्यानंतर महाराज ते ठरवणार आहे कधी काय करायचं आणि कधी काय नाही. तुम्ही म्हणाल लई इमर्जन्सी आहे, आम्ही सगळं सोडून आलोय, मग घरी काय झालंय काय नाही, मोबाईल आमच्या संग नसला तर आम्हाला कसं कळायचं. मग तुम्ही नेमकं सेवेला आलाय का घरचा विचार करायला आलाय? नाही, मला काही सुद्धा घेणं देणं नाही बरं का महाराज. बरं का, मी परवा शांतीलाल महाराज कोळेकर यांनी तुमच्या बग्यामध्ये 11 नंबर बग्यामध्ये सेवा करणारा इंदापूरचा भक्त आहे महाराज. अतिशय उत्कृष्ट प्रवचन महाराज. इंदापूरचे अतिशय उत्कृष्ट प्रवचन महाराज. प्रशांत काशीद. बघा, मामांच्या सेवेत असल्यावर मामा महाराज कुणाला कधी कुठला अधिकार देईल काय सांगता येत नाही महाराज. हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामानं प्रत्येकाला काम वाटून दिलेत महाराज. काय केलंय महाराज? प्रत्येक व्यक्तीला काम वाटून दिलेलं आहे महाराज. काय वाटून दिलेलं आहे? की तुझं संकट आहे तू मेंढी माऊलीची सेवा कर, तुझं संकट निवारण झालंय तू कारभारे, तू सर्वांकडून व्यवस्थित सेवा करून घे. तुझ्या गैरहजेरीत उपकारभार्यानं तू जे कार्य करतोय ते कार्य करून घ्यायचं त्याचं काम आहे. पुजाऱ्यांना आपली नित्य सेवा आपली पूजा करणं हे पुजाऱ्याचं कर्तव्य. ज्याला धर्म करायचा आहे, जो अन्नदाता आहे त्याने अन्नदान करायचं, हे असं जजे त्याला महाराज बाळूमामानं काय केलेलं आहे ते काम वाटून दिलेले आहेत महाराज. अधिकार तैसा दाखविला मार्ग महाराज. आमच्या कीर्तनापेक्षा मेंढी माऊलीची सेवा करणारा मेंढका श्रेष्ठ आहे महाराज. फक्त त्यानं तन मन धनानं मेंढी माऊलीची सेवा केली पाहिजे महाराज. निमा भाव मेंढी माऊलीवर आणि निमा भाव जर इतरच असला महाराज तर त्याला माझे मामा जबाबदार नाही महाराज. प्रत्येकाला कार्य वाटून दिलं. गेली 25 वर्ष झालं महाराज. शांतीलाल महाराज कोळेकर जळोली गावचे आहेत महाराज. घरादाराचा मुलाबाळाचा संसाराचा विचार न करता माझ्या जगाच्या मालकाने मला काम दिले. अरे माझा हा बघा वाकरीमध्ये आलेला आहे, 18 नंबर बघा वाकरीत आहे आणि तिथं कीर्तनाची सेवा तुला जावं लागतंय. तो कीर्तनकार माझं चरित्र सांगतोय का त्याचा संसार भरटतोय तेवढं बघ. ते कॅच कर, ते शूट कर आणि ते माझ्या पतोर पाठवायचं कार्य महाराज हे शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होते. हा जगाचा मालक प्रत्येकाला वेगवेगळी कामं देऊन ज्याची त्याला सद्बुद्धी देऊन त्याची त्याला कामं करायला होतोय महाराज. आणि ते कार्य ज्याची त्यांनी चोख पाडायचंय महाराज. हे सगळं कार्य पार पाडत असताना महाराज आपल्याला हा जगाचा मालक वाऱ्यावरती सोडणार, आपल्याला ह्या जगाच्या मालकानं वाऱ्यावरती सोडलेलं नाही महाराज. म्हणून
आपण तुम्ही आम्ही महाराज फक्त या जगाच्या मालकावरती उदास न होता या जगाच्या मालकावरती आपल्याला जेवढं प्रेम करता येईल या जगाच्या मालकाची जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचं कार्य करा महाराज. कारण जगाच्या मालकाचा चमत्कार अनेक आहेत महाराज. या जगाच्या मालकानं मेलेली माणसं जिवंत केलेत. या जगाच्या मालकानं मेलेल्या माणसाला जिवंत केलंय महाराज. या जगाच्या मालकानं दूध न देणाऱ्या म्हशीला दूध द्यायला लावलेलं आहे महाराज. ह्या जगाच्या मालकानं महाराज वांज असणाऱ्या मेंढी माऊलीला सुद्धा महाराज बघा नंबर 1 मधला चमत्कार तुम्ही शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल सर्च करा. आणि तुळशी गावातला हनुमानवाडीचा परिसर होता महाराज. मेंढी माऊली महाराज आपल्या पिलाला जन्म दिला आणि तिचा अंत झाला महाराज. आणि अंत झाल्याच्या नंतर ते लहान पिलाला महाराज एकही दिवस पिता आलं. इकडे जन्म झाला आणि इकडे त्या मेंढी माऊलीचा अंत झाला महाराज. आणि ते पिण्याच्या जीवाच्या आतंकानं महाराज ते कोकरू ओरडत होतं. लहान होतं महाराज. पण आता एवढे सेवेकरी खतरनाक आहेत महाराज. इथे याला काही एवढं त्यांनी लक्ष दिलं नाही महाराज. पण माझ्या जगाच्या मालकाला काळजी होती महाराज. या जगाच्या मालकानं महाराज वांज मेंढी महाराज ती येलेली नव्हती गाब येलेली नव्हती गाब नव्हती महाराज. तुम्ही माझं खोटं वाटत असलं फक्त कीर्तन झालं की शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल या चॅनल मध्ये महाराज तो सगळा सीन त्यांनी शूट करून घेतलेला आहे. वांज असणाऱ्या मेंढी माऊलीला महाराज पाना फुटला. वांज गाब बी नाही येलेली बी नाही पण या जगाच्या मालकाचा चमत्कार आज बी जिवंत आहे. वांज असणाऱ्या मेंढी माऊलीला पाना फुटला महाराज. आणि ती मेंढी माऊली महाराज वाघरीत न जाता हे असा मामांचा तळ असा मामांचा तंबू लावलेला होता महाराज. आणि ते वाघरीच्या कडेला महाराज ते 1 नंबर बघायची सिस्टीम थोडी वेगळे की तंबूच्या जवळ कोकरांचा मंडप आहे महाराज. त्या कोकरांची वाघर त्या वाघरीत उडी मारून महाराज वांज मेंढी माऊली आली आणि त्या कोकराला न पाचता त्या मेंढी माऊलीनं पाचलंय महाराज. हे जगाचा मालक काम करून घेतोय. जगाच्या मालकाचं कार्य आज बी बाळूमामा जिवंत आहे. मामा काल जिवंत होते मामा आज जिवंत आहेत आणि मामा उद्याही जिवंत राहणार आहेत. फक्त तुमचा आमचा विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वास असला की काम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मोठ्या प्रेमाने एकदा हातानं टाळीन मोगारणा विडोबा रखुमाई जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. संत सद्गुरु मायप्पा महाराज की जय. बोले बोले भगवंत बोले सत्य देवीचे बोले बोले गुरु महाराजांचे बोले बोले अश्वनाथांचे बोले बोले विठ्ठल हृदयाचे बोले बोले मेंढी माऊलींचे बोले काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हिस उपदेश करोणी सायास शिकविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स देनो एक चित्ती तैसे माझ येती सांभाळिती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. जगाचा मालक संत सद्गुरु बाळूमामांचं चरित्र फार मोठं आहे महाराज.
बर का. ते किती जरी सांगितलं महाराज तरी संपणार नाही महाराज. फक्त आपण काय करतोय, सोनारी फुंकली नळी आणि इकडून तिकडे गेले वारे, एवढं अजाबात करू नका. हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा कालही जिवंत होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. फक्त ते त्यांच्या मेंढी माऊलीच्या रूपामध्ये तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी, तुमच्या आमच्या घरात दारात शेतात तुमच्या आमच्या मनामध्ये घर करण्यासाठी ते चालून येत आहेत. फक्त त्यांचा आदर करा, त्यांचा स्वीकार करा. त्यांना जे काय हवं नको ते फक्त बघण्याचं आपलं कर्तव्य. नाहीतर आपण विनाकारण महाराज अविनाश काळी विपरीत बुद्धी. आपण जर मेंढी माऊलीला तुच्छ लेखलं, आपण जर मेंढी माऊलीचा आदर नाही केला, आपण जर मेंढी माऊलीची कदर नाही केली महाराज, ज्या क्षणाला आपण मेंढी माऊलीचा आदर करणार नाही, ज्या क्षणाला आपण मेंढी माऊलीची कदर करणार नाही, त्या क्षणापासून तुमची उतरती कळा लागली म्हणून समजा. तिथून पुढं तुमचं होत्याचं नव्हतं झाल्याशिवाय राहत नाही महाराज. हे अजाबात विसरायचं नाही महाराज. कारण तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य आणि गातली या भय नरका झाले महाराज. आपल्याकडे शेत नसल, आपल्याकडे महाराज चारा नसल, आपल्याकडे धान्य नसल, ज्याच्याकडे आहे महाराज त्याला देण्यासाठी प्रवृत्त करा. त्याला सांगा बाबा मामांचा महिमा आघात आहे, मामांची लीला आघात आहे, मामाला दिल्यानं काही कमी होत नाही. मामाला एक हातानं दिलं की मामा 10 हातानं दिल्याशिवाय राहत नाही. आणि मामाचं एक हातानं खाल्लं की मामा त्याचं 10 हातानं खाल्ल्याशिवाय. हा, ही जगाचा मालक लय डेंजर आहे महाराज. हा जगाचा मालक महाराज त्यांनी सांगितलंय, जो कोणी मला 1 रुपया दान करतोय त्याला मी 10 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही. पण जो कोणी माझा 1 रुपया खातोय त्याचं मी 1000 रुपये खाल्ल्याशिवाय राहणार नाही महाराज. त्यामुळं महाराज फक्त रुपया दान करायच्या भानगडीत पडा, खायच्या नाही महाराज. तुम्हाला आता वाटतंय महाराज की काय मामाला 60 वर्ष आमच्यामुळं पण माझ्या जगाच्या मालकानं समाधी घेताना सांगितलंय, अरे जोपर्यंत तुम्हाला ही माझी मेंढी माऊली राखणं होती, जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढी माऊलीचा राखण करता येतोय, तोपर्यंतच माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा. विनाकारण अहंकार करू नका, विनाकारण मीपणा करू नका. माझ्यामुळे होतंय असं गावभर अजिबात मिरवू नका. ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढी माऊलीची सेवा करता येणार नाही, ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढी माऊलीची सेवा करणं होणार नाही, त्या दिवशी माझ्या मेंढी माऊलीला आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा. या आदमापूरच्या डोंगरातलं दगाड माझ्या मेंढी माऊलीची राखण करतील. हे बाळूमामानं समाधी घ्यायच्या आधी सांगितले राजा हो. त्यामुळं अजाबात अहंकारात आणि अजाबात गर्भात सेवा करू नका महाराज. माझं अजाबात कुठल्याच मेंढकेशी, कुठल्याच कारभाराशी, कुठल्याच सेवेकऱ्याशी वैर नाही महाराज. पण झालं असं जिथं बी सेवेला जाईल ना महाराज, तिथं प्रत्येकाला वाटतंय आमच्यामुळं चाललंय, हे आमच्यामुळं चाललंय. अरे वृक्षाचे पान चाले त्याच्या सत्ते, हे वारं सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही महाराज. त्याच्या मनात जर आलं महाराज तर झाडाचं पान सुद्धा असं हालत नाही महाराज. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सेवा करत असताना ही जगाचा मालक करून घेतोय, ही जगाच्या मालकाच्या इच्छेनं होतंय अशी भावना अंतःकरणात निर्माण करा महाराज. निश्चितपणे तुमच्या समस्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही मी करतोय, माझ्यामुळे होतंय, अरे मी नाही तरी होणार नाही असा जर भाव तुमच्या मनात असेल तर तुम्ही आयुष्यभर सेवा केली महाराज तरी सुद्धा तुमचं संकट तुमची पाठ सोडणार नाही महाराज. आपलं संकट आपल्या जवळ येऊच नाही एवढ्यासाठी महाराज बाळूमामा मेंढी माऊलीची सेवा करताना त्यानं कधी माझे म्हटलं नाही महाराज. ही जगन्नाथाची मेंढी आहे म्हणायचं, ही मेंढी माऊली जगन्नाथाचे. अरे जगन्नाथाच्या मेंढी माऊलीचं राखण करणं हे माझं कर्तव्य. अरे मी सालाचा गडे, त्या जगन्नाथाचा मी गडे आणि मला सालाला 12.5 रुपये पगार आहे. किती? 12.5 रुपये महाराज. आपल्याला 12.5 मिळलं तरी कमी येतं. असो वेळ झालेले पुन्हा कधी महाराज संत सद्गुरू बाळूमामाच्या इच्छेनं या वाकरी पंचक्रोशीमध्ये पुढं कुठं बघा गेला, हे बघाचे कारभारी असतील, पुजारी असतील, उपकारभारी असतील, हे चॅनलचे शूट करणारे आमचे शांतीलाल महाराज कोळेकर असतील, आपल्या जवळच असणाऱ्या खेड बाळवणीचे अमोल महाराज जाधव असतील, करकम गावचे आमचे युवा उद्योजक पप्पू महाराज चव्हाण असतील महाराज, त्यांनीही 2007 पासून मामांची सेवा केली महाराज. आज सेवा लगेच फळ मिळत नाही महाराज. त्यांनी सांगितलं आम्ही 2007 पासून मामाच्या सेवेत होतो
आणि 2025 पासून मामानं त्याचं फळ द्यायला आम्हाला चालू एवढं दिलं महाराज. इथे एक साधं वेल्डिंगचं काम करतात महाराज, पण एवढं दिलं महाराज की सांगता येत नाही एवढं त्यांनी मला दिलंय म्हणतात. म्हणून दिवसभर काम असलं तर कुठेही महाराज माझ्यासारख्या अज्ञानी पामराची सेवा असेल, या बघ्यावर मी जात नाही त्या बघ्यावर मी जात नाही असा त्यांच्या मनामध्ये भाव. तुम्ही शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल सर्च करा, बघा नंबर 1 ते बघा नंबर 20 पर्यंत सगळे बघायचे महाराज. सगळं कार्यक्रम महाराज त्यांच्या बघ्यामध्ये शूट आहे महाराज. का तरी आपल्याकडे ते कर्तव्य, आपल्याला ते मामाने दिलेलं कार्य आहे. मामा ह्या बघ्यात आहे मामा त्या बघ्यात नाही असा ज्याचा भ्रम आहे, त्याचा भ्रम तसाच, फक्त तसा भ्रम बाळगू नका महाराज. हा जगाचा मालक फक्त मेंढी माऊलीचा. जिथं मामाचे मेंढी मावले तिथं जा आणि सेवा करा. जिथं मामाची मेंढी मावले तिथं जा, त्या मेंढी मावलीला चारा द्या. जिथं मामाची मेंढी मावले तिथं तिला पाणी द्या. जिथं मामाची मेंढी मावले महाराज तिथं तिला धान्य द्या. आणि जिथं माझ्या मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करणारे मेंढके आहेत ना महाराज, त्यांच्यासाठी येताना 2-2 भाकरी, 2-2 भाकरी किंवा चपात्या. कारण कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये माझा मावळ मामा, कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये माझा बाळू मामा येईल आणि तुम्ही आणलेली भाकरी खाऊन जाईल महाराज. कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये माझे गुरुमुळे महाराज येतील, कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये हलसिद्धनाथ येतील, कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये विठ्ठल बिरदेव येतील सांगता येणार नाही महाराज. आणि तुमची आणलेली भाजी भाकरी माझा बाळू मामा या मेंढक्याच्या रूपामध्ये खाऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून महाराज मेंढी माऊलीची सेवा करणारा मेंढका हा बाळू मामा आहे. फक्त त्या मेंढक्यानं मी बाळूच मामा आहे आणि मी बाळू मामाच आहे असं म्हणून सेवा करा महाराज. तुमच्या पाठीमागचं संकट कुठं जाईल तुम्हाला सुद्धा सांगता येणार नाही. झालेली सेवा हे संत सद्गुरू बाळू मामा आणि उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतेजन मायबापांच्या, माझ्या सद्गुरूच्या, माझ्या माता पित्यांच्या चरणावरती समर्पित करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल. चांग बलगाजू. हे बघा, आज सर्व भावी भक्तांना एक सूचना आहे. सूचना म्हणण्यापेक्षा आज या बाळूमामाच्या सर्व भक्तजन परिवारातील जे आपण सर्व भक्त आहोत त्यांच्यासाठी एक आनंदाची गोड बातमी आहे. कारण आज सुरुवात आपण बाळूमामांना साथ घालायची. सगळ्यांनी माझ्या बरोबर एका पाठीमाग हा आवाज आदमापूर पर्यंत गेला पाहिजे. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बाळूमामाच्या शिळ्या मेंढ्याच्या नावाने, राजा घोड्याच्या नावाने, बोला बाळूमामाच्या नावाने. कसा आहे आवाज? आदमापूर पेक्षा ठळक आहे का नाही? आज संत बाळूमामाच्या आशीर्वादानं, मेंढी माऊलीच्या सेवेच्या रूपानं ज्या माणसाचं माझ्या भगवंत बाळूमामाने मंगलमय आणि कीर्तिवान असं नाव केलं, तुळशीगावचं भूषण, हरिभक्त पारायण, खंडू महाराज दगडे या सदभक्ताचं आज आपल्या काळावरती प्रवचन झालं. खरं म्हणजे माझ्या मामाचीच योजना होती. आजच्या या मंगलमय दिवशी महाराज मागच्या 1-2 दिवसापूर्वी शांतीलाल कोळेकर महाराजांनी तळावरती प्रवचन ठेवूया म्हणून प्रस्ताव दाखल केला होता. मी सांगितलं पण माझ्या मामाचीच इच्छा झाली, कुठलंही आमंत्रण निमंत्रण न देता आज आपली सेवा मामांच्या तळावरती झाली आहे. आज या महाराजांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या भगवंताने त्यांच्या हातून ही आजची सेवा करून घेतली. मी माझ्या भगवंत बाळूमामाला साथ घालतो की या महान अशा रत्नाला उदंड आयुष्याचं वरदान, सुख समृद्धीचं, भरभराटीचं, यशाचं, कीर्तीचं, सामर्थ्याचं आणि या बाळूमामाच्या भंडाऱ्यासारखं करावं आणि या सदभक्ताला असंच नवरत्नासारखं माझ्या मामानं ठेवावं, कोंबड्याच्या खोलामध्ये ठेवावं अशी मी बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो. कारण
ज्या अर्थी माझ्या भगवंताने आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी प्रवचन करायची सेवा दिली, काही ना काहीतरी माझ्या भगवंताची नातं आहे, काही ना काहीतरी सेवेच्या रूपाने आपण या ठिकाणी कष्ट करताय. तुमच्या हातून माझ्या भगवंताची अशीच सेवा घडावी. कारण महाराज आपल्यासारखी खूप कमी लोक आहेत की माझ्या मामांचं चरित्र आज सर्व भक्तजनांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. आपल्याला माझ्या भगवंतांनी परत एकदा खूप मोठा आशीर्वाद द्यावा अशी मी बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांनी या महाराजांना टाळ्याच्या रूपामध्ये सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. चला शिस्तीमध्ये दर्शन घ्या. सुंदर आहे. उद्या अधिक मासातली एकादशी आहे. इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे. आणि मला माझं मन सुद्धा इतकं भारावून गेलंय की पंढरपुराच्या आणि या पांडुरंगाच्या पायथ्याशी आपल्याला उशाशी ही एकादश साजरी करायला भेटली. साधू संतांबरोबर ही एकादशी आपल्याला साजरी करायला भेटली. सर्वांनी उद्या सकाळी संध्याकाळी आरतीचा लाभ घ्यायचा आहे, प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. कारण माझ्या मामांच्या तळावरती साक्षात पंढरीश पांडुरंगा उद्या एकादशीसाठी तळावरती येत असतोय. याची कित्येक उदाहरणं मी ज्यावेळेस या मामांचं सेवक झालो महाराज, तेव्हा या एकादशीच्या दिवशी इतके प्रसंग आम्हाला बघायला भेटले की त्याची प्रचिती आलेली आहे. पांडुरंग साक्षात इथे उभा आहे म्हणून सगळ्यांनी उद्या आरतीसाठी महाप्रसादासाठी सर्वांनी यायचंय. मी परत एकदा महाराजांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जय बाळूमामा. हा जो कार्यक्रम आहे सगळ्यांना ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ऑनलाईन बघायचं असेल तर शांतीलाल कोळेकर यूट्यूब चॅनल जे करकमगावचं रत्न आहे असं सगळ्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. यूट्यूबचं नाव परत एकदा सांगतो, शांतीलाल कोळेकर. जय बाळूमामा. ऐकतच राहावे, मामांचं चरित्र ऐकतच राहावं असं गोड चरित्र या ठिकाणी हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू कीर्तनकार दगडू महाराज खंडू महाराज दगडे तुळशीकर यांनी सुंदर असं या ठिकाणी महाराजांचं बाळूमामांचं या ठिकाणी सुंदर असं चरित्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. नक्की महाराजांच्या मनामध्ये होतं की गुरुवारी कीर्तन या ठिकाणी व्हावं असं त्यांच्या मनामध्ये होतं एकादशी दिवशी. परंतु खरं सांगू का आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना. आणि आज त्यांचा वाढदिवस आणि मामांच्या समोर या ठिकाणी कीर्तन सेवा आणि मामांच्या समयेत या ठिकाणी त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा होणार आहे. खरोखर महाराजांना मी मामांच्या चरणी एवढीच विनंती करेन की त्यांचं जीवन हे भंडारमय हो आणि वारंवार त्यांची या एकच नव्हे तर अशा आपल्या या मामांच्या 1 ते 19 पग्ग्यामध्ये त्यांची सेवा घडो. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाळूमामांचे मंदिर आहेत त्या ठिकाणी महाराजांची कीर्तन सेवा हो हीच मामांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. महाराजांनी विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपली सेवा या ठिकाणी सादर केली. त्यांचं मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मृदुंगमणी त्यांचं काही नाव मला माहीत नाहीये. त्याचप्रमाणे गायनाचार्य आदी करून सर्वच या ठिकाणी त्यांचे जे साथीदार आहेत सर्वच महाराजांना या ठिकाणी मनापासून त्यांचंही या ठिकाणी आभार. ज्या वेळेस तुम्ही हाक दिली त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येता. नक्कीच भगवंताचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती राहो हीच बाळूमामांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व भक्तांना विनंती आहे की आज जशी या ठिकाणी कीर्तन सेवा झालेली आहे तसंच उद्याच्याला एकादशी असल्यानिमित्त उद्याच्याला सुंदर अशी काहीतरी नक्कीच चांगल्या पद्धतीचं भारूड असेल, कदाचित धनगरी ओव्या या ठिकाणी ओव्यांचा कार्यक्रम असेल, कदाचित जे काय असेल ते या ठिकाणी होईल. आनंदाची खुशखबरीची विनंती आहे, म्हणजे सूचना आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बकऱ्या घेऊन फिरत असताना अनेक महाराजांच्या कीर्तनकारांच्या शेतामध्ये मामांची पालखी बसली. पण इतिहासामध्ये पहिल्यांदा मी जवळजवळ इतक्या वर्ष झालं मामांची सेवा करतो, इतक्या वर्षामध्ये ज्या शेतमालकाच्या पालखी बसली त्याचा कधीही कार्यक्रम झालेला नाही. पण उद्याच्या दिवशी या अधिक मासातील एकादशीच्या दिवशी आमचं खरं म्हणजे मामांच्या सान्निध्यातलं एक गुरुवर्य म्हणा किंवा मोठे बंधू म्हणा, कारण वारकरी संप्रदायामध्ये कोणीही छोटा नसतोय आणि कोणीही मोठा नसतोय. असे आमचे बंधुराज हरिभक्त पारायणाच्या माणसानं नाथ महाराजांनी जो विचारांचा वारसा भक्तीचा संच एक मांडून दिलेला आहे. जशी जमल अशी या भारुडाची सेवा आमच्या विनंतीला मान देऊन उद्या सादर करणार आहेत. काही उद्या कुठलाही धनगरी ओवी नाही. 12 महिने 18 काळ
या मामांच्या तळावरती धनगरी विविध असते. आमच्या कारभारी मामांना सुद्धा कार्यक्रम तुमचा खूप मोठा आवडतो, कारण मंगळवेढा भागामध्ये तुमचे भरपूर कार्यक्रम झालेत. उद्या सुद्धा याच ठिकाणी संगीतमय भारुड असं होईल. सगळ्यांनी भारुडाचा आरतीचा महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. जय बाळूमामा. जय बाळू. चला सगळे असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा. जय जय.